तर संपूर्ण राज्याला आता निकालाची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे। शिंदे गटाचं जे कार्यालय आहे बाळासाहेब भवन त्या ठिकाणी देखील TV9 मराठीवर हा संपूर्ण निकालाचे अपडेट्स पाहिले जात आहेत आणि या ठिकाणी जमलेल्या लोकप्रतिनिधी त्याचबरोबर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुद्धा आता निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे। तर हे बाळासाहेब भवन आहे ज्या ठिकाणी शिंदेचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत जे TV9 वर हा सगळा निकाल पाहत आहेत आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे की नेमका निकाल काय आहे। तर अस्वस्थता, धाकधूक आणि नार्वेकरांची दाखल होण्याची प्रतीक्षा अशी काहीशी अवस्था आता सध्या सेंट्रल हॉलमध्ये आहे आणि सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही गटाचे आमदार आणि वकील देखील दाखल झालेले आहेत। वेळ 4:30 ची होती, मात्र 4:45 होऊन देखील नार्वेकर अद्यापही दालनातच आहेत। ते अद्याप विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेले नाहीत। त्यामुळे दोन्ही गटांमध्ये अस्वस्थता, धाकधूक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। विधानसभा अध्यक्ष स्वतःच्या अँटी चेंबरमध्ये आहेत, सोबत 2 अधिकारी आहेत। काही वेळात ते इथे येतील, मात्र 4:30 ची वेळ होती, 5 वाजत आले तरीही अद्याप विधानसभा अध्यक्ष सेंट्रल हॉलमध्ये आलेले नाही आणि थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष निकाल वाचन करणार आहेत। मात्र वेळ 4:30 ची देण्यात आलेली होती, त्यानुसार सर्व आमदार या ठिकाणी पोहोचले। कृष्णा, विधानसभा अध्यक्ष अजूनही आपल्या दालनामध्येच आहेत, अजून ते सेंट्रल हॉलमध्ये आलेले नाही, काय माहिती? निखिल, आपण पाहतोय की कुठल्याही क्षणी निकालाचं वाचन सुरू होऊ शकतं, मात्र त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या सोबत असणारे जे कायदेतज्ञ आहेत किंवा इतर जी काही टीम आहे त्यांच्यासोबत चर्चा करतायत आणि थोड्याच वेळामध्ये ते सेंट्रल हॉलमध्ये येऊन बसतील आणि त्यानंतर निकालाचं वाचन सुरू करतील। आपण पाहतोय की बाहेर सुद्धा निकालाची प्रतीक्षा असणारे प्रसार माध्यमांची गर्दी आहे, शिवाय पोलिसांनी सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे आणि दोन्ही गटाकडचे नेते सध्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित आहेत। दोन्ही बाजूची वकिलांची टीम सुद्धा उपस्थित आहेत। ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत असतील किंवा इतर जे वकील आहेत, शिंदे गटाचे सुद्धा वकील असतील, ते सुद्धा पोहोचलेले आहेत। खासदार राहुल शेवाळे आणि दोन्ही बाजूचे नेते सुद्धा या निकालाची प्रतीक्षा करतायत। मात्र महाराष्ट्राचं सुद्धा या निकालाकडे तितकंच लक्ष आहे। शिवसेनेचं भवितव्य ठरवणारा हा आजचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर थोड्याच वेळामध्ये वाचायला सुरुवात करतील आणि टप्प्याटप्प्यानं ठळक मुद्दे जे आहेत निकालाचे ते या सेंट्रल हॉलमध्ये मांडले जातील। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करत असताना नेमकी शिवसेना कोणाची अपात्रतेची कारवाई 15 मिनिटं विधानसभा अध्यक्षांची खलबतं सुरू आहे। तर निकाल तयार आहे, मात्र अधिकाऱ्यांसोबत गेली 15 मिनिटांपासून नार्वेकरांची खलबतं सुरू आहेत। नार्वेकरांच्या दालनामध्ये विधिमंडळाचे सचिव त्याचबरोबर अधिकाऱ्यांसोबत नार्वेकर चर्चा करतायत। मात्र दुसरीकडे विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही गटाचे आमदार आणि दोन्ही गटाचे वकील यांना नार्वेकरांची प्रतीक्षा आहे, कारण नार्वेकर दाखल झाल्याशिवाय या निकाल वाचनाला सुरुवात होणार नाही। तर निकाल तयार आहे, लिंकही रेडी करण्यात आली आहे, आमदार जमलेले आहेत, पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अद्यापही आपल्या दालनामध्येच आहेत आणि त्यामुळे निकालामध्ये नेमकं काय, शिंदे की ठाकरे, कोण अपात्र ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली। निकाल तयार आहे, मात्र अधिकाऱ्यांसोबत गेल्या 15 मिनिटांपासून नार्वेकरांची चर्चा सध्या सुरू आहे। निकालही तयार आहे, शेवटचा हात फिरलाय, निकालाची लिंक देखील रेडी आहे, तयार आहे, ज्यावरून हेमंत पाटील आहेत,